मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीप गणेश नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। याच उपक्रमाच्या अनुषंगाने समाजसेवक ॲडव्होकेट दीपक गायकवाड व समाजसेविका डॉक्टर साक्षी गायकवाड यांच्या पुढाकाराने ऐरोली सेक्टर 4 येथील जनसंपर्क कार्यालयात स्मार्ट कार्ड नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिराच्या माध्यमातून नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या मोफत बस पास म्हणजे स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत 65 वर्ष व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी तसेच महिलांसाठी मोफत स्मार्ट कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली। तसेच एसटी महामंडळाच्या स्मार्ट कार्ड योजनेअंतर्गत महिला, ज्येष्ठ नागरिक आणि पात्र प्रवाशांना शासन नियमानुसार प्रवास सवलतीचा लाभ मिळणार आहे। 2 दिवस चाललेल्या या नोंदणी शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला। ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी 300 पेक्षा अधिक नोंदणी करून या उपक्रमाचा लाभ घेतला। यावेळी लाभार्थ्यांनी आयोजकांचे आभार व्यक्त केले। भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक 4 यांच्याद्वारे आयोजित आजचा हा जो कार्यक्रम आहे याच्यामध्ये आम्ही महिलांसाठी म्हणा किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत एसटी पासचं वितरण करत आहोत। आणि तुम्ही बघत असाल सकाळपासून ह्या कार्यक्रमाचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद आहे याच्यावरून कळतंय की कार्यक्रमाचं स्वरूप काय असेल। तुम्ही बघत असाल की आज नवी मुंबईमध्ये बऱ्याच ठिकाणी अशा प्रकारचे कार्यक्रम होत आहेत, परंतु ते कार्यक्रमाला तिथे चार्जेस आकारले जातात। परंतु आमच्या हे जे ज्येष्ठ समाजसेवक आहेत दीपक गायकवाड दादा आणि आमच्या साक्षी मॅडम यांच्या वतीने हा निव्वळ आणि निव्वळ मोफत असा कार्यक्रम ठेवला आपल्या सामाजिक उपक्रम म्हणून। म्हणजे समाजसेवा कशी करावी याचं एक जिवंत उदाहरण म्हणजे आमचे दीपक दादा आहेत। कारण कसं होतं माहिती आहे का की समाजसेवा करत असताना कुठलाही आपण एक हेतू ठेवला तर त्यामध्ये तो समस्या होत नाही, पण इथे निव्वळ आणि फक्त लोकांच्या हितासाठी आणि लोकांसाठी केलेला हा कार्यक्रम आहे। आणि अशाच प्रकारच्या कार्यक्रमाला जो लोकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे मी त्यांचे आभार मानतो। आणि असा स्तुत्य कार्यक्रम केल्यामुळे आमचे ॲडव्होकेट दीपक दादा आणि आमच्या साक्षीताई यांचा सुद्धा मी इथे आभार मानतो। सोबत आमच्या माता रमाई महिला मंडळाच्या अध्यक्ष आमच्या गुरुवर्य आमच्या निर्मलाताई गायकवाड मावशी यांनी ह्या कार्यक्रमाला जो एवढा प्रोत्साहन दिले त्यांच्याबद्दल त्यांचाही मी आभार मानतो। धन्यवाद। शिबिरासाठी पॅन कार्ड किंवा जन्म तारखेचा दाखला, आधार कार्ड, पत्त्याचा पुरावा, पासपोर्ट आकाराचा फोटो तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक कागदपत्रे आणण्याचे आवाहन आयोजक डॉक्टर साक्षी दीपक गायकवाड व ॲडव्होकेट दीपक गायकवाड यांनी केले। मी डॉक्टर साक्षी दीपक गायकवाड आज सेक्टर 4 ऐरोली येथे भारतीय जनता पार्टी जे जनसंपर्क कार्यालय आहे तिथे एसटी स्मार्ट कार्ड याचा मोफत वाटप याचा प्रोग्राम ठेवलेला आहे। तर त्याचं आयोजन केलंय ॲडव्होकेट दीपक गायकवाड साहेबांनी आणि मी डॉक्टर साक्षी दीपक गायकवाड। तर 13 आणि 14 दिनांक या दोन्ही दिवस हे इथे चालू राहणार आहे। आतापर्यंत नागरिकांचा भरपूर चांगला प्रतिसाद आहे। 300-400 तरी इथे लोकांनी आता त्याचा लाभ घेतलेला आहे। तरी मी इतर प्रभागातील सर्व नागरिकांना ही विनंती करते की त्यांनी पण लवकरात लवकर इथे येऊन ह्या सेवेचा लाभ घ्यावा। सर्वप्रथम महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून माननीय माजी कार्यसम्राट आमदार संदीपजी नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक आम्हाला संदेश दिला होता की नुसते बॅनर तुम्ही माझ्याशी छापू नका किंवा नुसते बुके घेऊन तुम्ही माझ्याकडे येऊ नका, तर तुम्ही काहीतरी सामाजिक बांधिलकी जपणारे कार्यक्रम आपापल्या विभागात राबवा। त्यानुसार आम्ही सर्वप्रथम 4 ऑगस्ट रोजी एसटीचे स्मार्ट कार्ड मोफत वाटण्यास सुरुवात केली आणि त्यावेळेस जनतेने जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्यानंतर आम्ही ठरवलं पूर्ण कार्यकर्त्यांनी की बाबा आपल्याला वेळ कमी पडलेला आहे, पुन्हा एकदा कॅम्प घ्यावा लागेल। म्हणून आज दिनांक 13 ऑगस्ट व 14 ऑगस्ट रोजी जनतेच्या उत्स्फूर्त प्रतिसादाखातर आपण हे कॅम्प घेतलेला आहे। आणि आपण बघत आहात आतापर्यंत 300 टोकन वाटून झाले आहेत आणि आज आणि उद्या प्रभाग क्रमांक 4 यामध्ये सेक्टर 3, 4, 5, 16, 17 या येथील नागरिकांसाठी हे एसटीचे मोफत स्मार्ट कार्ड आपण वाटप करत आहोत। लोकांकडून आपण पैसे घेऊन सेवा करायची हे काय आपल्याला पटण्यासारखं नाही। मी समाजाचं कुठेतरी देणं लागतो ही जी गणेश नाईक साहेबांची शिकवण आहे आपल्याला। 80% समाजकारण, 20% राजकारण, त्यातून ह्या बांधिलकी सामाजिक बांधिलकी जपणारा आपला हा कार्यक्रम आहे। जनतेला आव्हान हेच आहे की 13 ऑगस्ट व 14 ऑगस्टला संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हा आपण कार्यक्रम ठेवलेला आहे। सर्व माता भगिनींना माझं विनम्र आवाहन आहे की त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा।